नमस्कार मित्रांनो, कालपासून आपण एक व्हिडिओ पाहिला असेल एका ज्वेलरी दुकानामधला एका आजी आजोबाचा, आणि त्यामध्ये एका दुकानदारानं आजी आजोबाला जी काही मदत केलेली आहे ते अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्या मदतीचं आणि त्या दुकानदाराचं कौतुक होऊ लागलेलं आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलं जाऊ लागले किंवा कमेंट बॉक्स मध्ये जे काही कमेंटचा वर्षा होऊ लागलाय त्यामध्ये लोक असं बोलत आहेत ते की त्या माणसाला म्हणजे देव माणूस अशा प्रकारचं टॅगलाईन या दुकानदाराला देण्यात आलेले आहे. नेमकं त्या दुकानदाराचं म्हणणं काय आहे, दुकानदाराने नेमकं काय याच्यामध्ये केलं होतं हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ आज आपण थेट त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर चला त्या मालकाशी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करूयात, त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं काय घडलं होतं, काय झालं होतं. चल. नमस्कार सर. आपण कालचा जो व्हिडिओ बघितला आपला अवघ्या महाराष्ट्रामध्ये कमेंटचा वर्षाव झालेला आहे. अगदी देव माणूस असं टॅगलाईन तुम्हाला भेटलेलं आहे. नेमकं त्या व्हिडिओ मागचं काय गुपित होतं किंवा जे काही सगळं काही महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला तुमचं नाव किंवा तुमचे जे काही माहिती आहे थोडीफार तुमची सांगा. माझं नाव निलेश खिवंसरा. ते आजोबा आणि आजी आपल्या त्या गुलमंडीच्या शोरूमला अगोदर आली होती. तिथे त्यांनी ज्वेलरी पाहिली आणि मी तिथे होतो त्यावेळेस. माझ्याशी त्यांची चर्चा झाली, परंतु मी ज्यावेळेस मेझॅनाईन फ्लोअरला काही कामानिमित्त गेलो तर त्यावेळेस ते बाहेर पडली होती. नंतर ते काही मार्केट फिरून या शॉपला आली आणि त्यावेळेस मी माझं वरती ऑफिस तिथे बसलेलो होतो. तर आमचा मुलगा हा आला आणि म्हटला की ते आजी आजोबा आलेले त्यासाठी मग मी खाली आलो. तर ते इथे उभं होते, मी इकडून आलो आणि त्यावेळेस नंदुरबारचं एक आमच्याकडे कस्टमर होतं. त्याचा रिव्ह्यू आमच्या मुलाने घेतला होता आणि फोन चालू असल्यामुळं तर त्यांचं जे संभाषण आहे ते त्याला आवडलं आणि ते आवडत असताना त्यांनी ते घेतलं, त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर घेतलं. तर तिथे ज्यावेळेस ते मी आलो तर मी त्यांना म्हटलं ओळखलं का मला. ते म्हटले हो. म्हटलं त्या दुकानामध्ये तुम्ही काठीने लिचत होता म्हणून तुमच्या बायकोला की बाबा तुम्ही काहीतरी घे, तू काहीतरी घे. तर मग आता तुम्ही काय घेतलं. तर म्हणे ती माळा घेतली आणि ही वाटी घेतली म्हणे मंगळसूत्राची. म्हटलं बरं किती पैसे आणले सोबत. तर म्हणे मी हे काय एवढे. म्हटलं हे एवढे किती. तर मग त्यांनी 1000 मोजले, मग 20 मोजले, म्हणे 1120 रुपये. म्हटलं बर. पण म्हटलं एवढे सारे पैसे तुम्ही आणले. तर मग ते म्हणले की नाही मग माझ्याकडे अजून आहे. मग त्यांनी चिल्लरचे 2 पोटली उचलले. हा मग मी ते म्हटलं मला हे नको. ते खाली ठेवलं. ते त्यांना म्हटलं नोटाच द्यायच्या काय, म्हणजे नोटाच चालतात काय. तर ते म्हटले की ए तुझ्याकडे पैसे आहे ना ते दे. तर मग आजीनी ते एक पर्स खोलली आणि त्याच्यातून 20-20च्या आणि 10-10च्या काही नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. मग मी त्या दिल्यानंतर मी म्हटलं की म्हणजे ते घ्यायचं नव्हतं मला. तर मी ते रिटर्न केलं. आजोबांनी दिले, आजीच्या आजीला दिले आणि जी वस्तू होती माळा ती आजीच्या हातामध्ये दिली आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती बाबांच्या हातात दिली. म्हटलं बाबा तुम्ही द्या. ते म्हटले न ग. म्हटलं का न ग, द्या. मग त्यांनी दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले किंवा एवढा मोठा उपकार आम्ही कुठं फोडणार. काय उपकार त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते दिलं. मग परत त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली, ते रडायलाच लागले. त्यांच्या मुलाची काहीतरी आठवण सांगितली होती, त्यांच्या मुलाचं काहीतरी म्हणजे वारले तसं काहीतरी झालं. त्यांचा मुलगा वारला आणि असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एक मुलगा आहे जो पितो आणि तो काय सांभाळत नाही त्यांना, असं ते राग निघून आलेले. तर मग ती घटना झाल्यानंतर म्हणे मला चहा प्यायचा आहे. मग त्यांनी चहा प्यायच्या आधी मला म्हटले तुम्ही 1000 तरी घ्या. म्हटलं 1000 बी नको. विठ्ठलाचा आशीर्वाद म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असल्यावर आमचं कल्याणच कल्याण आहे, आम्हाला पैसे नको. ते म्हणले काहीतरी घ्या. मग त्यांनी 500 दिले हातात. म्हटलं 500 बी नको. मग त्यांनी मला फोर्स केल्यानंतर मी ना आजीचे 10 आणि आजोबांचे 10 असे 20 रुपये घेतले. ते माझ्याकडे आहेत अजून पण. आणि त्यांना चहा वगैरे दिला आणि एक पर्स दिली गिफ्ट आणि ते नंतर त्या ठिकाणी गेले. पण त्यांचा प्रेम जे आहे ना, नवरा बायकोचं प्रेम, ते पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं, अनुभव करण्यासारखं होतं.
आणि याच प्रेमामुळे तुम्हाला आज महाराष्ट्र अगदी प्रेम करतोय. परंतु महाराष्ट्रातून ज्या काही प्रतिक्रिया येतात त्याच्यावर तुमचं नेमकं म्हणणं काय, की अगदी देव माणूस किंवा त्याच्यापेक्षाही वरच्या छान छान प्रतिक्रिया आम्ही वाचल्यात किंवा सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये जो व्हिडिओ जो व्हायरल झालाय त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय त्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी किंवा या प्रेक्षकांसाठी? मी फक्त सर्व महाराष्ट्राला सांगेन की बाबा मी माझं कर्तव्य पार केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मी ते दिलं ना, मी काय खूप मोठी कामगिरी काय खूप गड जिंकला नाहीये. ते माझं कर्तव्य होतं. त्या ठिकाणची तशी सिच्युएशन नाही, पण आजकाल असे लोक सुद्धा भेटत नाहीत. म्हणजे अशी माणसं जे की ज्वेलरीच्या दुकानात एखादा गरीब माणूस गेला तर त्याच्याकडे समजा वेगळ्या नजरेने बघण्याचा प्रयत्न सुद्धा ज्वेलरीचे मालक असे बोलत सुद्धा नाहीत. अशा प्रकारचे मालक सुद्धा असतात. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधून एक प्रकारे कौतुकाचं वर्ष होतंय. त्याच्याबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय? नाही, बघा तो वेगळा भाग झाला. हा इथे घडलेला प्रसंग असा आहे की तिथे आमचं काम होतं. आम्हाला ते करायला आम्हाला योग्य वाटलं. ते आम्ही केलं. हा, महाराष्ट्रभरातून कमेंट खूप छान येत आहे. इव्हन आमच्या गोपिका ज्वेलरी संभाजीनगर इंस्टाग्राम पेजला एक कमेंट 80,000च्या आसपास आहेत. तर तिथे सुद्धा आम्ही पाहतोय वाचतोय ना, तर तिथे आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद दिलेले. आणि या गोष्टी प्रत्येकाने करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. वा आम्हालाही पुढे या गोष्टींमध्ये करता येतील याचा अनुभव आला. पुढे आम्ही ते करत राहणार. असं काही आम्हाला सामोरे आलं तर आम्ही तसं नक्कीच करणार किंवा कुणाची मदत करता आली तर करणार. उलटा आमचं प्रोत्साहन वाढवलंय महाराष्ट्राच्या जनतेने आणि तेच आम्ही त्यांना धन्यवाद देऊ. आणि खूप काही शिकायला मिळालं आजोबांकडनं. त्यांचंही धन्यवाद, कारण नातं कसं टिकवायचं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. अगदीच मनापासून तुमचे आभार. कारण महाराष्ट्रामध्ये असे काही बरेच लोक आहेत किंवा बरेच खेडेगावातून येणारे असे काही लोक आहेत, त्यांना कदाचित माहिती नसते अशा प्रकारच्या काही गोष्टी सोन्याची किंवा बऱ्याच प्रकारे ते सोनं घेऊ शकत नाहीत. तर अशा लोकांसाठी कदाचित हा व्हिडिओ खूप भावनिक ठरला आणि या भावनिकतेमुळे हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला किंवा महाराष्ट्रातून आज सगळं काही व्हिडिओ मध्ये सगळं काही दिसत आहे आणि तुमच्या भावना सुद्धा त्यामध्ये स्पष्ट होताना दिसत आहे. तुमचा नेमका ऍड्रेस थोडासा सांगितला तर या व्हिडिओ मध्ये सुद्धा. आपले 2 शॉप आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये. एक शॉप आहे गोपिका ज्वेलरी मॅक्चवेल समोर टिळकपथ गुलमंडी छत्रपती संभाजीनगर. दुसरं आहे गोपिका ज्वेलरी औरंगपुरा पोलीस चौकी समोर औरंगपुरा रोड छत्रपती संभाजीनगर. खूप खूप आभार, धन्यवाद आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आम्हाला वाटलं होतं तुम्ही भेटता म्हणून आलतो आम्ही. ठीक आहे, धन्यवाद.